Okay. Now, first of all, welcome all dear friends. Now, today we will discuss unit number first, A part, polarization. Now, today's topic, Fazan's rule of polarization. Dear friends, in previous lecture, we discussed about what is meant by polarization, what is meant by polarizability, then polarizing power. Okay. Now, in this lecture, we discuss Fazan rule of polarization. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण आता काल आपण पोलरायझेशन बद्दल माहिती घेतली. आज आपण या लेक्चरमध्ये फजन रूल काय आहे पोलरायझेशनचा या संदर्भात माहिती घेणार आहोत. पण त्यापूर्वी परत एक महत्वाची सूचना सगळ्या गुरु सर आवाज येत नाही. गुरु सर आवाज येत नाही. गुरु सर हो, एक मिनिट आवाज येत नाही. आवाज बरोबर. हो, आलं लक्षात. गुरु सर आवाज येत नाही. आवाज. हॅलो, माझा आवाज येतो का बाकीच्यांना? आदिती आवाज येतो? हो सर, येतो. हो सर. अच्छा, मोरे सरांचाच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मग. बरं, हरकत नाही, मी टाकतो त्यांना मेसेज तसा. हा, एक मिनिट. ओके. 3-4 जण वेटिंगला आहेत. हॅलो, आपले माईक म्यूट करा. नेहा मोरे माईक म्यूट करा. माईक. ओके, गुड. ओके, चला लेट्स स्टार्ट. हा, तर एक महत्वाची सूचना होती, तर त्या सूचनेसंदर्भात सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आपण ग्रुपवर मला वाटतं काल की परवालाच आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती उन्हाळी परीक्षा जी आहे, सेमिस्टर सेकंडची आपली जी उन्हाळी परीक्षा आहे, ज्याचे तुम्ही फॉर्म आताच मागच्या हप्त्यामध्ये भरले, त्या परीक्षेचा टाइम टेबल आपण शेअर केलेला आहे. ग्रुपवर आपण तो टाइम टेबल टाकलेला आहे. तर सर्वांनी त्या टाइम टेबलचं व्यवस्थित अवलोकन करा. आपापले विषय कोणते आहेत ते बघा. ग्रुप कोणता आहे आपला, सीबीजेल असेल तर सीबीजेलचे केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजीचे 3 विषय आणि इंग्लिश आणि मराठीचा एक विषय, असे 5 विषयाच्या तारखा, वेळ व्यवस्थित काळजीपूर्वक सगळ्यांनी लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून परीक्षा देता वेळेस अडचण येणार नाही. त्याचबरोबर म्हणजे ऑगस्ट महिन्यात ही एक्झाम आहे, 12 ऑगस्ट पर्यंत साधारणतः मला वाटतं पहिला पेपर आहे. तर नक्कीच त्याच्या अगोदर आपली प्रॅक्टिकल एक्झाम असेल. त्याच्या अगोदर एक 8-10 दिवस आपली प्रॅक्टिकल एक्झाम असू शकते. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला तयारी करायची. मागील प्रॅक्टिकल एक्झाम जशी आपण घेतली होती, की आपण एक ऑनलाईन टेस्ट घेतली होती प्रॅक्टिकलची, आणि ती टेस्ट एक ठराविक दिनांकाला, म्हणजे आपण वेळेनुसार टाइम टेबलनुसार आपण ती टेस्ट आपली सोडून घेतलेली होती, बरोबर आहे.
MCQ पॅटर्नची ती टेस्ट होती. त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा आपल्याला अशी प्रॅक्टिकल एक्झाम असू शकते. थेरी एक्झाम तर आपली 12 ऑगस्ट पासून आहेच, पण प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा असू शकते. तर त्यासाठी तयारी म्हणून मी काही प्रॅक्टिकलचे व्हिडिओ, काही PDF आपल्या ग्रुपवर शेअर केलेले आहेत. तर सर्वांनी जे स्टडी मटेरियल आपण शेअर करतो ते काळजीपूर्वक पहा. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आपला जो केमिस्ट्रीचा ग्रुप आहे फर्स्ट इयर, केमिस्ट्री फर्स्ट इयर लोणार असं लिहिलेलं आहे, तर त्या ग्रुपवर काही शेअर फक्त जे मटेरियल होत असेल ते फक्त आम्ही शिक्षक लोकच करू शकतो. म्हणजे ऍडमिन वनली हाच त्यामध्ये आपण सेटिंग केलेली आहे. मग याचा अर्थ माननीय प्राचार्य सर किंवा आमचे सहकारी मित्र किंवा मी हे आम्हीच यामध्ये काय करू शकतो, काही गोष्ट तुम्हाला शेअर करू शकतो, त्या ग्रुपवर टाकू शकतो. आणि आम्ही टाकलेली गोष्ट नक्कीच ही तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, मग थिअरी असो की प्रॅक्टिकल असो, त्या दृष्टीने ती महत्वाची असेल. त्यासाठी काळजीपूर्वक सरांनी काय शेअर केलं किंवा मी समजा कोणी काय शेअर केलं असेल आमच्या सहकारी प्राध्यापकांनी किंवा प्राचार्य साहेबांनी किंवा मी, तर ती आपण काळजीपूर्वक बघायचंय, वाचायचंय. म्हणजे जेणेकरून काय होईल, महत्वाच्या सूचना आपल्याला जे देण्यात येतात त्या सगळ्यांना कळून जाईल. ओके, असो. चला आता आपण आपल्या टॉपिककडे वळू. दॅट मीन्स हिअर टुडे वी विल डिस्कस unit number first A part, polarization, and now today's topic, Fuzan rule of polarization. Okay, dear friends, in previous lecture we discussed about polarization. What is polarization? Now you know that polarization is nothing but the process or phenomena of elongation, distortion or deformation of anion under the presence of, under the influence of cation. It's called as polarization. That means what happened here, म्हणजे याचा अर्थ काय होतं की आपण anion जे घेतोय, माईक म्यूट करा आपले, नेहा सोनूने माईक म्यूट करा. पोलरायझेशन ही एक प्रक्रिया, एक प्रोसेस आहे की ज्यामध्ये काय होतंय, जो स्पेरिकल शेप असतो अनायनचा तो काय होतो, इलॉंगेटेड होतो, त्याचं डिस्टॉर्शन होतं, त्याला थोडासा ओव्हल आकार, त्याचा अंड्यासारखा आकार त्याचा तयार होतो. आणि हे कशामुळे होतं, ड्यू टू द इन्फ्लुएन्स ऑफ ऑर प्रेझेन्स ऑफ कॅटायन. पॉझिटिव्ह चार्जचा कॅटायन त्याच्या जवळ येतो, त्या ठिकाणी तो इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो टुवर्ड इट सेल्फ आणि न्यूक्लियसला रिपेल करतो. मग या गोष्टीमुळे काय होतं, त्या अनायनचं पोलरायझेशन होतं. त्याचे दोन टोक त्या तयार होतात. एक निगेटिव्ह एन जे इलेक्ट्रॉनचं असतं आणि एक पॉझिटिव्ह एन की जे न्यूक्लियसचं असतं. क्लिअर, हे इथं आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसतंच. ओके, त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा टॉपिक घेतला, पोलरायझिंग पॉवर आणि पोलरायझिबिलिटी. आता पोलरायझिंग पॉवर काय आहे बघा. पोलरायझिंग पॉवर इज नथिंग बट कॅपॅसिटी, अ पॉवर ऑफ कॅटायन टू पोलराइज अनायन. म्हणजे कॅटायनकडे जी पॉवर आहे, क्षमता आहे कशाची, अनायनला पोलराइज करण्याची, ती पॉवर म्हणजेच काय, पोलरायझिंग पॉवर. आणि व्हॉट इज पोलरायझिबिलिटी? Now polarizability is nothing but the ability or capacity of an anion to get polarized by cation. म्हणजे अनायनकडे जी क्षमता आहे पोलराइज होण्याची, कोणाकडून पोलराइज होण्याची, कॅटायनकडून पोलराइज होण्याची, ती पॉवर, ती ॲबिलिटी म्हणजेच पोलरायझिबिलिटी. ओके, चला नेक्स्ट पॉइंट आपण घेतला होता. त्याच्यानंतरचा आता या ठिकाणी आपण म्हटलं की पोलरायझेशन जसं इन्क्रीज होईल, कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. तर त्या संदर्भातच आपल्याला आता हा रूल, महत्वाचा रूल जो आहे फजन रूल, तो आपल्याला स्टडी करायचा आहे. तो रूल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण त्या रूलकडे वळू. आता ही माहिती दिली आहे, केमिझर्स फजन्स इन 1923 illustrated the induced covalent character and non-polar character of ionic bond in ionic compounds ऑन द बेसिस ऑफ पोलरायझिंग इफेक्ट. म्हणजे 1923 मध्ये फजन या सायंटिस्टने काय केलंय, कोव्हॅलेंट कॅरेक्टर जे आहे आणि पर्टिक्युलर नॉन पोलर कॅरेक्टर जे आहेत आयोनिक बॉन्डचे, तर त्या आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर किती आहे, कसे असतात, किती कॅरेक्टर त्यामध्ये आहे, हे आपल्याला काय केलं, पोलरायझेशनच्या बेसिसवर एक्सप्लेन केलंय. म्हणजे हा आयोनिक बॉन्ड आहे नो डाऊट, पण पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन दॅट बॉन्ड हे आपल्याला या ठिकाणी काय केलं, पोलरायझेशन च्या अंडरमध्ये आपल्याला या फजांनी सांगितले. ओके, तर ती 3 महत्वाचे पॉइंट्स त्याचे आपल्याला या ठिकाणी दिसले. म्हणजे व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग द पोलरायझेशन. आता हे आपल्याला माहिती आहे
पोलरायझेशनसाठी खूप मोठे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असू शकतात. उदाहरणार्थ आपण पोलरायझेशन पाहत असताना सुरुवातीला आपण एक पॉईंट डिस्कस केला की anion ची साईज मोठी असते. मग जेवढी साईज मोठी तेवढं त्याचं पोलरायझेशन होण्याला त्याला वाव आहे, चान्स आहे. मग त्या anion ची साईज कमी असेल तर पोलरायझेशन थोडंसं कमी जास्त होईल. म्हणजे असा हा प्रकार. किंवा कॅटायन घ्या, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणार. पॉझिटिव्ह चार्ज कॅरी कॅटायन जो आहे त्याच्यावर जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज भरपूर असेल आणि तो त्या anion जरी जात असेल, anion इफेक्ट करत असेल तर काय होईल, त्या ठिकाणी पोलरायझेशन हे स्ट्रॉंग होईल. म्हणजे अशा पद्धतीचे फॅक्टर त्याच्यावर अफेक्ट करतात. तर तेच आपल्याला या फजांनी दिलेलं आहे आणि त्यालाच नाव दिलंय. दॅट मीन्स व्हेरियस फॅक्टर अफेक्टिंग द पोलरायझेशन ऑर एक्सटेंट ऑफ कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन अन आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टरचे जे प्रमाण आहे ते एक्सटेंड करण्यासाठी खूप सारे फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहे. ओके, नाव सजेस्ट अँड दिस इज सजेस्टेड बाय द फजान अँड कॉल्ड द फजान्स रूल. हे फजान या सायंटिस्टने सांगितलं म्हणून त्याला फजान्स रूल असं म्हटलं. कोणकोणते कॅरेक्टर साधारणतः आपण ते 3 पॉइंट्स महत्वाचे आपण शेअर करू आणि स्टडी करू. फर्स्ट, कॅटायन विथ हाय चार्ज. समजून घ्या, कॅटायन म्हटलं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा आयॉन. पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा आयॉन की त्याची जी पॉवर आहे, पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करणारा आयॉन त्याची हाय चार्ज जास्त असेल. आपल्याला माहिती आहे की चार्ज 1 असू शकतो, 2, 3 असे चार्ज असू शकतात. हाय चार्ज असेल. त्याच्यानंतर त्याची साईज जी आहे ती स्मॉल साईज असेल. म्हणजे पर्यायानं त्याची पोलरायझिंग पॉवर किती असेल, जास्त असेल. आताच म्हटलं आपण, जर साईज छोटी असेल कॅटायनची, एनॅनची नाही, कॅटायनची, आणि चार्ज खूप सारा असेल, भरपूर चार्ज असेल त्याच्यावर, म्हणजे 3 पॉझिटिव्ह 4 पॉझिटिव्ह असं काही असेल समजा, त्यामध्ये आपण म्हणू, तर त्या ठिकाणी त्याची पोलरायझिंग पॉवर काय होते, इन्क्रीज होते. त्या ठिकाणी हाय पोलरायझिंग पॉवर असते. दुसरा पॉईंट, द anion possessing हाय निगेटिव्ह चार्ज. आता बघा, anion बाबतीत निगेटिव्ह चार्ज जास्त असेल, पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह चार्ज जास्त असतील, कारण anion वर निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्याची साईज जी आहे ही जास्त असेल, मोठी साईज असेल, लार्जर साईज असेल, तर त्या ठिकाणी तो त्याची पोलरायझिबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होते. तो इझिली पोलराइज होतो. काय होतो, इझिली पोलराइज होतो. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट आणि थर्ड पॉईंट, तिसरा जो पॉईंट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॅटायन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि रिस्पॉन्सिबल आहे. ते कसं रिस्पॉन्सिबल आहे, कसं महत्वाचं आहे, आपण आता याला एक वन बाय वन आपण याला एक्झाम्पलद्वारे डिस्कस करू. पहिला पॉईंट घेऊ आपण, कॅटायन विथ हाय चार्ज अँड स्मॉल साईज हॅव हाय पोलरायझिंग पॉवर. म्हणजे आपल्याला पाहिजे की कॅटायन की त्याची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे. मग कोणत्याची राहील, ज्याच्यावर चार्ज जास्त आहे आणि ज्याची साईज जी आहे ती स्मॉल आहे असं. ओके, ऑटोमॅटिक मीटिंग लिव्ह होते काय, बरेच जण ऑटोमॅटिक होत आहे की मुद्दाम करत आहे. म्हणजे आता 22 जण होते, आता परत एक 12-13 जण चालू राहिले. ओके, तर एक एक आपण पॉईंट्स घेऊ. आता पहिला पॉईंट आपल्याला बघायचा की आता कॅटायनची साईज जी आहे ती छोटी आहे आणि चार्ज त्याच्यावर हाय आहे. ओके, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ कॅटायन increases, the size of cation decreases and polarizing power of cation increases. हे आता आपण वरती लिहिलं तेच खाली त्यांनी लिहिलं. ओके, म्हणजे याचा अर्थ काय आहे, कॅटायन जो आहे त्यावर जास्त चार्ज असेल आणि ती स्मॉल साईज असेल, तो कॅटायनला काय करेल, सॉरी इलेक्ट्रॉनला काय करेल, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करेल. जे निगेटिव्ह चार्ज कॅरी करणारे इलेक्ट्रॉन anion मध्ये आहे त्याला तो स्ट्रॉंगली काय करेल, त्याला अट्रॅक्ट करेल. बघा इथे दिसते आपल्याला, या ठिकाणी असे स्ट्रॉंगली याला काय होईल, अट्रॅक्ट होईल. आणि मग त्यामुळे तो जो anion आहे तो इझिली काय होईल, पोलराइज होईल. anion काय होईल, इझिली पोलराइज होईल. ओके, मग आता आपण ते एक्झाम्पलद्वारे पाहू. हे या ठिकाणी ही माहिती दिलेली आहेच, आपण काय करू, एक्झाम्पलद्वारे ते आता स्टडी करू. एक्झाम्पलद्वारे आपण पाहू यामध्ये. बघा आता या ठिकाणी, आता कन्सिडर करा कंपाऊंड विथ कॅटायन. आपण असे कंपाऊंड घेऊ ज्याच्यामध्ये आता हॅलो,
मीटिंग ऑटोमॅटिक तुम्ही लिव्ह होत आहे का, याच्यामध्ये बाहेर पडताय का ऑटोमॅटिकच? कारण परत परत रिजॉईन होत आहे बरेच जण, मला ऍड करावं लागत आहे परत परत. आता उदाहरणार्थ पल्लवी आणि संदीप महाजन, पल्लवी तनपुरे हे ऍड झालेले होते अगोदर, आता परत ते वेटिंगला आहे सध्या. सर त्याच्यानंतर रेंजचा प्रॉब्लेम असेल सर. कदाचित बरोबर आहे. ओके ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला एक्झाम्पलद्वारे हे समजून घ्यायचंय. आपण म्हटलं चार्ज जास्त आणि साईज जी आहे ती कॅटायनची छोटी असायला पाहिजे. आता एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय. कंपाऊंड्स विथ कॅटायन्स ऑफ डिफरंट चार्ज वेगवेगळा, साईज सेम. आता आपण काय करू, साईज सेम ठेवू आणि वेगवेगळा चार्ज घेऊ. म्हणजे एकावर सिंगल पॉझिटिव्ह, दुसऱ्यावर डाय पॉझिटिव्ह, तिसऱ्या डाय पॉझिटिव्ह असं घेऊ, पण त्यांची साईजची आहे त्या कॅटायनची सारखी असणार आहे. मग आपण काय इफेक्ट होतो ते आपण एक्सप्लेन करू. बघू आता. बघा एक्झाम्पल आहे AlBr3, मेल्टिंग पॉईंट जो आहे त्याचा 98 डिग्री सेल्सिअस आहे. दुसरं एक्झाम्पल आहे NaBr, मेल्टिंग पॉईंट 747 डिग्री सेल्सिअस. आणि तिसरा जो एक्झाम्पल्स आहे ते आहे MgBr2, मेल्टिंग पॉईंट 711 डिग्री सेल्सिअस. आता हे मेल्टिंग पॉईंट इथे कशासाठी दिले तुम्हाला सांगतो, महत्वाचं आहे या गोष्टी इथे. कारण काय असतं माहितीये का, मेल्टिंग पॉईंट जेवढा कमी तेवढे कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त. समजून घ्या, इथे लिहितो लागलं तर या ठिकाणी. किंवा आपण असं म्हणू, यामध्ये मेल्टिंग पॉईंट जो आहे तो इन्क्रीज होईल किंवा इन्क्रीज होत असेल त्यावेळेस आयोनिक कॅरेक्टर जे आहे ते आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असेल. ओके, आयोनिक कॅरेक्टर सुद्धा काय होतात, इन्क्रीज होतात. आणि पर्यायाने कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय होतात, डिक्रीज होतात. कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्याचे डिक्रीज होतात. ठीक आहे. आता इथे आपण बघू ते आणि ते अजून क्लिअर करू त्यामध्ये. बघा आता हे तिन्ही मध्ये काय, अल्युमिनियम सोबत ब्रोमिन दिला, सोडियम सोबत ब्रोमिन आहे, मॅग्नेशियम सोबत ब्रोमिन आहे. म्हणजे अनायन जो आहे तो सारखा आहे, म्हणजे त्याचा काही इफेक्ट असणार आहे का? तिन्ही मध्ये ब्रोमिन हा अनायन आहे, त्याची साईज सारखीच आहे, चार्ज सुद्धा सारखा आहे. अनायन म्हटलं, ब्रोमिन म्हटलं की सिंगल निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर आहे, एकच निगेटिव्ह चार्ज आहे. आणि ब्रोमिन म्हटलं तिन्ही मध्ये तर एकच ब्रोमिन असणार आहे, साईज सारखीच असणार आहे. म्हणजे ब्रोमिन अनायनचा प्रश्न मिटला. आता यांची जी मेल्टिंग पॉईंट कमी जास्त आहे, म्हणजे याचे जे आयनिक आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर कमी जास्त होत आहे, तो कोणामुळे होत असेल? नक्कीच ते कॅटायनमुळे होत असेल. मग तेच आपल्याला बघायचं. आता एल, या ठिकाणी एल घेतला आपण, याची ऑक्सिडेशन स्टेट काय AlBr3 मध्ये? एल ची ऑक्सिडेशन हे +3, बरोबर आहे. त्याच्यानंतर NaBr मध्ये सोडियमची +1 आणि मॅग्नेशियम Br2, MgBr2 मध्ये मॅग्नेशियमची +2. म्हणजे अल्युमिनियमची 3, सोडियमची 1, मॅग्नेशियमची 2 ही त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे. क्लिअर. यांची साईज जी आहे यांची तिन्हीची साईज ही जी आहे ही सेम साईज आहे. याच्यामध्ये चार्ज मात्र वेगळा आहे. अल्युमिनियमवर 3 चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर या ठिकाणी सोडियमवर सिंगल आहे, तर मॅग्नेशियमवर जो आहे तो मॅग्नेशियमवर एकच डाय पॉझिटिव्ह आहे. मग आता इथे जर आपण विचार केला तर या ठिकाणी Al3 पॉझिटिव्ह जो अल्युमिनियम जो आहे हा जो याची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे. आता हे कशामुळे जास्त आहे आपल्याला मेल्टिंग पॉईंट वरून ते कळतच. म्हणजे पहा की हेच द पोलरायझिंग पॉवर Al3 पॉझिटिव्ह आयॉन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह आयॉन and which is greater than that of the sodium single positive ions. म्हणजे काय, अल्युमिनियमची पॉवर जास्त आहे मॅग्नेशियम पेक्षा, मॅग्नेशियमची जास्त आहे सोडियम पेक्षा. हे कशामुळे असणार आहे? नक्कीच मग हे असणार आहे त्यावरती असलेल्या चार्जमुळे, कारण साईज तर सारखीच आहे. ती कशामुळे असणार? त्याच्या चार्जमुळे. मग आता हे कसं समजलं की त्याची पॉवर जास्त आहे? सिंपल, तेव्हा आपल्याला दिसतंय यामध्ये AlBr3 हॅज कोव्हॅलेंट कॅरेक्टर अँड लोएस्ट मेल्टिंग पॉइंट of the three compounds, whereas NaBr has a least covalent character. बघा NaBr चे कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्यामध्ये कमी आहे, आणि आपल्याला तसं माहिती NaBr मध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त आहे, त्यामुळे कोव्हॅलेंट कॅरेक्टर तसे त्याच्यामध्ये कमी आहे. कोव्हॅलेंट कॅरेक्टर कमी म्हणून मेल्टिंग पॉईंट 747 म्हणजे सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट त्याचा आहे. अल्युमिनियमचा कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे? अल्युमिनियमचा ती आहे AlBr3 चा 98 डिग्री सेल्सिअस आणि मॅग्नेशियम ब्रोमाइडचा तो आहे 711. म्हणजे आपल्याला याच्यावरून दिसतंय की कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन्क्रीज झाले, मेल्टिंग पॉईंट जो आहे तो मेल्टिंग पॉईंट काय होतो? डिक्रीज होतो. किंवा कोव्हॅलेंट कॅरेक्टर डिक्रीज झाले, मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होतो.
वन मोर एक्झाम्पल, परत एक फास्ट मध्ये एक्झाम्पल घेऊ बघा. CaCl2 याचा मेल्टिंग पॉईंट 772, NaCl मेल्टिंग पॉईंट 801 डिग्री सेल्सिअस. आता या दोन्ही जर आपला विचार केला, कॅल्शियमवर डाय पॉझिटिव्ह आहे, सोडियमवर सिंगल पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला दिसतं की CaCl2 जो कॅल्शियम क्लोराईड जो आहे हा हायली कोव्हॅलेंट आहे, सॉरी हायर कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे दॅन दॅट ऑफ द NaCl. ओके, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट हा NaCl पेक्षा कमी आहे. ओके, म्हणजे असे जनरल पॉइंट्स आपल्याला याच्यावरून त्या काय करतात क्लिअर. म्हणजे हा जो म्हटलंय की कॅटायन विथ डिफरंट चार्जेस बट नियरली सेम साईज, म्हणजे आपण चार्ज वेगळा असेल तर ऑटोमॅटिक त्याचे कोव्हॅलेंट कॅरेक्टर, चार्ज इन्क्रीज झाला कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन्क्रीज झाले, मेल्टिंग पॉईंट डिक्रीज झाला. ठीक आहे, पुढचं पहा, कंपाऊंड्स विथ कॅटायन्स ऑफ सेम चार्ज. आता चार्ज आपण सेम ठेवू. आता काय करायचं आपल्याला, चार्ज जे आहेत ते चार्ज आपल्याला सेम ठेवायचे आहे आणि त्याची साईज जी मात्र ती डिफरंट पाहिजे आपल्याला, साईज ही वेगळी घ्यायची. आता इथे बघा एक्झाम्पल आहे BeCl2, याचं मेल्टिंग पॉईंट, बेरियम क्लोराईडचं मेल्टिंग पॉईंट 399 डिग्री सेल्सिअस, CaCl2 मेल्टिंग पॉईंट 772. आता इथे पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. यामध्ये Be डाय पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो इथे, आणि Ca इथे Ca सुद्धा डाय पॉझिटिव्ह. म्हणजे आता चार सारखा आहे, दोन्हीवर चार सारखा आहे, पण साईज बाबतीत जर विचार केला आपण, त्या साईजच्या बाबतीत विचार करायचा आहे यामध्ये, तर बघा Be इज रिलेटिव्हली मोर कोव्हॅलेंट दॅन दॅट ऑफ द CaCl2 बिकॉज स्मॉलर साईज ऑफ बी ची साईज जी आहे ती स्मॉलर आहे. आपण स्टार्टिंग म्हटलं चार्ज जास्त पण साईज कमी जर असेल कॅटायनची तर पोलरायझिंग पॉवर इन्क्रीज होते, बरोबर आहे. त्या ठिकाणी म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय झाले तिथे इन्क्रीज झाले. म्हणजे असे हे दोन पॉइंट साईज आणि चार्जच्या बाबतीत, कोणाच्या, कॅटायनच्या बाबतीत लक्षात घ्या. आपण कॅटायन बद्दल घेतला तर माहिती. आता आपण anion कडे वळू. आता आपल्याला anion कडे वळायचं. ओके, नाउ द anion possessing high negative charge and larger size are easily polarized. म्हणजे बघा त्याचे निगेटिव्ह चार्ज जास्त आहे, निगेटिव्ह चार्जही जास्त आहे आणि साईजही जास्त आहे त्याची, त्याच्यामध्ये पोलरायझिंग पॉवर जास्त आहे. सिंपल आहे. Polarization of anion increases with increasing size and negative charge on the anion. Hence, covalent character induced in ionic compound increases. ओके, म्हणजे आता यामध्ये पहा, लार्ज साईज आहे anion ची, निगेटिव्ह चार्ज सुद्धा कसे त्यामध्ये जास्त आहे. डिक्रीज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. त्या anion इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं, कारण काय, साईज जास्त आहे. साईज जास्त असल्यामुळे काय होते बघा, या ठिकाणी दिसतो हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस, आणि त्या ठिकाणी ही फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, म्हणजे ऑटोमॅटिक साईज वाढली की नाही. मग ह्या न्यूक्लियसची जी पॉवर आहे या इलेक्ट्रॉनवर ती काय झाली, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय झाली इथे डिक्रीज झालंय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतं, डिक्रीज होतं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये, आणि त्यामुळे ते इझिली डिस्टॉर्ट होतात कॅटायनच्या उपस्थितीमुळे बाय द कॅटायन. कॅटायन त्या ठिकाणी जर आणला तर ते ताबडतोब त्याचं इलांगेशन किंवा डिस्टॉर्शन त्याचं त्या anion होऊ शकतं. म्हणजे पोलरायझिबिलिटी ऑटोमॅटिक त्याची काय होते, वाढते. एक्झाम्पल बघू आपण आता. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं, सेम चार्ज बट डिफरन्स आहे. चार सारखे त्यावर चार्ज सारखा आहे, निगेटिव्ह चार्ज जो आहे तो सारखाच आहे पण साईज वेगळी आहे. सिंपल बघा, आता LiF लिथियम फ्लोराईड घेतला आपण, मेल्टिंग पॉईंट 870, LiCl मेल्टिंग पॉईंट 605 आणि LiBr मेल्टिंग पॉईंट 552 डिग्री सेल्सिअस, आणि दुसरं लिथियम आयोडाइड सुद्धा दिलाय, त्याचा मेल्टिंग पॉईंट 469. आता बघा या सगळ्यामध्ये आपण जो कॅटायन आहे तो लिथियमच आहे, म्हणजे त्याचा काही फरक असणार आहे का, नाही. चारही एक्झाम्पल मध्ये कॅटायन लिथियम, म्हणजे लिथियमचा आता कुठे याच्यावर परिणाम होणार नाही कॅटायनचा, कारण आपल्याला स्टडीज काय करायचं आहे. पहिल्यामध्ये anion कोणता आहे, फ्लोरीन, दुसऱ्यामध्ये क्लोरीन, तिसऱ्यामध्ये ब्रोमीन, चौथ्यामध्ये आयोडीन, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे बिकॉज ऑफ डिफरंट साईज, चार्ज तर सगळ्यांवर काय, फ्लोरीनवर सिंगल निगेटिव्ह, क्लोरीनवर सिंगल निगेटिव्ह, ब्रोमीनवर सिंगल निगेटिव्ह आणि आयोडीनवर सिंगल निगेटिव्ह, सगळ्यावर एकच निगेटिव्ह चार्ज आहे. क्लिअर. पण याची साईज मात्र सगळ्यांची वेगळी आहे. म्हणजे बिकॉज ऑफ डिफरंट साइजेस ऑफ पोलरायझिबिलिटी ऑफ anion इज हायर ऑर्डर. म्हणजे आयोडीन मोठा आहे आपल्याला माहिती आहे, त्यापेक्षा थोडंसं लहान ब्रोमीन, त्यापेक्षा थोडंसं लहान क्लोरीन, त्यापेक्षा फ्लोरीन. आपल्याला हे ॲटॉमिक नंबरनुसार माहिती आहे. आपण ज्यावेळेस पिरियोडिक टेबल मधला 7 ग्रुप जो स्टडी करतो हॅलोजन फॅमिली, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला माहित आहे की साईज जी आहे त्याची ती साईज काय होते, इन्क्रीज होते.
एक मिनिट म्यूट झालं. सॉरी. तर आता यामध्ये आपण प्रिडिक्टेबल जर स्टडी केला 7 ग्रुप, तर फर्स्ट येतो फ्लोरीन, आपला मग ॲटॉमिक नंबर 9, मग तसा ब्रोमीन 35, क्लोरीन 17, मग ब्रोमीन, म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होते, म्हणजे साईज इन्क्रीज होते. आता इथे काय बघा, हेन्स हा जो Li लिथियम आयोडाईड जो आहे हॅज मॅक्सिमम कोव्हॅलेंट कॅरेक्टर, याच्यामध्ये मॅक्सिमम कॅरेक्टर या ठिकाणी असणार आहे. का बरं? कारण त्याची साईज मोठी आहे. आपण म्हटलं ॲनायनची चार्ज जास्त आणि साईज मोठी असेल त्या ठिकाणी कोव्हॅलेंट कॅरेक्टर म्हणजे पोलरायझेशन इन्क्रीज होईल. पोलरायझेशन इन्क्रीज झालं म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर इन्क्रीज झाले. सरळ कळतंय, लक्षात येईल सगळ्यांना. मग आता त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण जर विचार केला म्हणजे सगळ्यात जास्त कोव्हॅलेंट कॅरेक्टर Li मध्ये म्हणजे लिथियम आयोडाईड, मग नंतर कमी थोडेसे लिथियम ब्रोमाइड, मग थोडेसे अजून कमी लिथियम क्लोराईड आणि मग लिथियम फ्लोराईड, अशा पद्धतीने त्या. आणि म्हणूनच मेल्टिंग पॉईंट बघा, सगळ्यात कमी मेल्टिंग पॉईंट हा लिथियम आयोडाईडचा आहे 469. ठीक आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला याची एक लक्षात येते की साईज जी आहे, साईज जरी चार्ज जरी सारखा असेल पण साईज जर वाढत झाली तर ऑटोमॅटिक चार्ज सुद्धा ऑटोमॅटिक त्याचं कोव्हॅलेंट कॅरेक्टर सुद्धा काय होते, वाढत जाते. ओके. आता या ठिकाणी 2 डिफरंट कंपाऊंड घेतले तरी त्याच्यामध्ये असंच आहे बघा. Ag सिल्वर विथ डिफरंट हॅलाइड्स, वेगवेगळे हॅलाइडच्या सोबत जोडले. सिल्वर फ्लोराईड घेतला आपण, सिल्वर क्लोराईड घेतला आपण, आता हे 2 घेतले आपण. यामध्ये सुद्धा हे आपल्याला डिफरंट कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे. म्हणजे AgCl जो आहे हा मोर साईज असल्यामुळे Cl ची यामध्ये मोर कोव्हॅलेंट कॅरेक्टर दिसतात आपल्याला. AgF मध्ये मात्र आयोनिक कॅरेक्टर आपल्याला दिसतात. अलग लक्षात. म्हणजे जरी सिल्वर आपण त्या ठिकाणी सिल्वर सोबत एकदा फ्लोरीन घेतला आणि एकदा क्लोरीन घेतला. फ्लोरीन हा छोटा आहे साईजनी, चार्ज सिंगल निगेटिव्हच आहे. क्लोरीन सुद्धा सिंगल निगेटिव्ह पण साईज मोठी असल्यामुळे तो मोर कोव्हॅलेंट घेतो. ठीक आहे. म्हणजे असं हे एक्झाम्पल्स आपल्याला याच्यामध्ये दिले आहे. तिसरा पॉईंट घेऊ डायरेक्ट आपण आता बघा. यामधला तिसरा पॉईंट म्हणजे त्याच पॉईंट याच्यामधला अनायनच्या बाबतीतच. कन्सिडर कंपाऊंड्स विथ अनायन ऑफ डिफरंट चार्जेस. आता अनायनचे चार्जेस वेगळे आपण असं म्हणू, अनायनवर असलेले चार्ज वेगळे असेल. बघा मग अशा वेळेस काय होतं, पोलरायझिबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होते विथ इन्क्रीजिंग निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज जसं जसं वाढत जाईल तशी पोलरायझिबिलिटी काय होते, त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. पर्यायाने कोव्हॅलेंट कॅरेक्टर काय होत राहतात, इन्क्रीज होत राहतात. ओके. मग आता आपण बघा फ्लोरीन अँड ऑक्साइड्स हे घेतले आपण, मेटल सोबत कंबाईन केले. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर डाय निगेटिव्ह आहे तर फ्लोरीनवर सिंगल निगेटिव्ह आहे. ओके. म्हणून जे ऑक्साइड्स आहेत ते मोर कोव्हॅलेंट दाखवतात. ऑक्सिजनवर 2 निगेटिव्ह आहे, फ्लोरीनवर एकच निगेटिव्ह आहे. त्या दोन्हीची साईज जर विचार केला तर सारखीच आहे, पण चार्ज मात्र ऑक्सिजनवर जास्त आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणून त्या ठिकाणी जे ऑक्साइड्स जे फॉर्म होतात, उदाहरणार्थ मेटल ऑक्साइड्स, हे कशात मोर कोव्हॅलेंट आहे दॅन मेटल फ्लोराईड पेक्षा. ओके. असे सिंपल पॉइंट्स यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता तिसरा आणि शेवटचा पॉईंट आहे फर्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित आहे. आता उदाहरणार्थ आपण कॅटायन सिडो नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल. आता नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, ते असतं NS2NP6. कोणतं आहे, NS2NP6. पण सिडो म्हणजे एक खोटं, आभासी म्हणतो आपण त्याला, फॉल्स. तर ते जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर पोलरायझिंग पॉवर जी आहे त्या कॅटायनची ती इन्क्रीज होते. कशी? कारण सिडो म्हणजे नेमकं कसं, NS2NP6 तर आहेच पण त्यासोबत ND10 सुद्धा आहे. म्हणजे असे 8च्या ऐवजी 18 इलेक्ट्रॉन तिथे आहे, फुलफिल आहे. NS2NP6 ही जी याचा अर्थ ऑर्बिट फुलफिल आहे, शेल ती शेवटची भरलेली आहे. पण 18 असेल, 18 इलेक्ट्रॉन असेल तेव्हा सुद्धा ती फुलफिल असते. ओके. फक्त त्याला काय म्हणायचं, सिडो नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. Now, because of slow inert gas electronic configuration, effective nuclear charge of d electrons, म्हणजे डी मध्ये असलेले इलेक्ट्रॉन कोणाच्या, कॅटायनच्या बाबतीत, लेस दॅन दॅट ऑफ द S and P इलेक्ट्रॉन्स ऑफ इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे न्यूक्लिअर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो डीचा कॅटायन मधल्या तो थोडासा कमी आहे S आणि P पेक्षा, इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस. आता याचं रिलेशन कसं आहे ते महत्वाचं आहे. Cations with pseudo inert gas electronic configuration contain more positive charges. ओके.
आता ज्याच्यावर मोर पॉझिटिव्ह चार्ज असेल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काय होईल, पोलरायझिंग पॉवर इन्क्रीज होईल आणि पोलरायझिंग पॉवर इन्क्रीज झाली म्हणजे कोव्हॅलेंट कॅरेक्टर त्या ठिकाणी इन्क्रीज होईल, मेल्टिंग पॉईंट काय होईल, डिक्रीज होईल. असे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे याच्यामध्ये सुद्धा आहेत दिलेले. बघा या ठिकाणी कॅल्शियम डायपॉझिटिव्ह मेल्टिंग पॉईंट जो आहे 100 त्याची जी साईज दिली आपल्याला यामध्ये ते आयनिक बॉन्ड 1114 अँगस्ट्रॉन, नंतर Hg डायपॉझिटिव्ह 1.16 अँगस्ट्रॉन हॅव सेम चार्ज, त्याच्यावर याच्यावर डायपॉझिटिव्ह याच्यावर डायपॉझिटिव्ह दोन्हीवर आहे आणि अप्रॉक्सिमेट साईज सुद्धा जवळपास सारखी, बट डिफरंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पण त्याचं दोन्हीचं साईज पण जवळपास सारखीच आहे, लक्षात घ्या, दिसतेच आपल्याला, आणि चार्ज सारखाच आहे, पण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा विचार केला आपण या मर्क्युरीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिसते आपल्याला आणि या कॅल्शियमचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी आपल्याला दिसते. होतं काय, डी मध्ये इलेक्ट्रॉन या मर्क्युरीमध्ये असले मोल पोलरायझिंग पॉवर असते त्याची दॅन दॅट ऑफ द कॅल्शियम Ca डायपॉझिटिव्ह. परत हे मीटिंग जर बंद पडली तर एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटासाठी परत सर्वांनी रिजॉईन करा. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, एक 5 मिनिटासाठी परत ही मीटिंग परत काय करायची, सगळ्यांनी रिजॉईन करायची. आता ही मीटिंग बंद होऊ शकते. ओके, बघा इथे आपण काय घेतोय, Hg डायपॉझिटिव्ह, Ca डायपॉझिटिव्ह, कॅल्शियम डायपॉझिटिव्ह, मर्क्युरी डायपॉझिटिव्ह, दोन्हीची साईज सारखीच आहे, चार्ज सारखाच आहे, पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र त्याचं वेगळं आहे. मर्क्युरीमध्ये डी ऑर्बिट ही 5d10 आहे, त्यामुळे त्याची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे. कॅल्शियम म्हणजे काय झालं, सिडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथं असल्यामुळे हे तसं आहे.